गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला विकास गणपते आणि त्यांचे वडील आनंद गणपते दुचाकीवरून इचलकरंजीतून कोरोचीच्या दिशेनं जात होते. याचवेळी पंचगंगा कारखान्याकडून इचलकरंजीच्या दिशेनं भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची विकास गणपते यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये विकास गणपते यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंद गणपते यांना उपचारासाठी नेलं जात असताना त्यांचाही मृत्यू झाला. विकास आणि आनंदा गणपते हे तांबेमाळ परिसरातील डीमार्टजवळ राहत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्रांनी इंदिरा गांधी रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. बापलेकांच्या अपघाती मृत्यूमुळे तांबेमाळ परिसरावर शोककळा पसरली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. दरम्यान अन्य एका अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीच्याच धडकेत दुचाकीवरील राजा कोल हा ठार झाला असून राजू मिरुकुमार बैगा हा व्यक्ती जखमी झालाय. गुरुवारी पहाटे कोरोची गावाच्या वळणाजवळ हा अपघात झालाय. या अपघाताची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक शेखर क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.